शेकडो वर्षे उलटली, साम्राज्य कोसळलं, पण आजही अभिमानाने उभे आहे एक ठिकाण. इथला प्रत्येक दगड एक कथा सांगतो. प्रत्येक मंदिरात इतिहासाचा श्वास ऐकू येतो. वेळ बदलला, लोक बदलले, पण अजूनही तितक्याच ताकदीने हे ठिकाण टिकून आहे. हे आहे विजयनगर साम्राज्य, म्हणजेच हम्पी. हॅलो, नमस्कार. तर आज आपण आलोय सोन्याच्या खाणीमध्ये, म्हणजेच आपलं कर्नाटकमधलं हम्पी. विजयनगर साम्राज्याच्या काळात हम्पी हे इतकं समृद्ध, श्रीमंत आणि वैभवशाली शहर होतं की त्याला सोन्याची खाण किंवा सोन्याचे शहर असे म्हणायचे. आता आपण उभे आहोत पंपापती मंदिर, म्हणजेच विरूपाक्ष मंदिरामध्ये. या मंदिराला पंपापती मंदिर बोलले जाते कारण की पंपा म्हणजे पार्वती आणि शिव त्यांचे पती, तर हे पंपापती मंदिर असं या मंदिराला नाव सुद्धा आहे. तर हे 7व्या शतकामध्ये बांधण्यात आलंय. तुंगभद्रा नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर वसलेलं आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. आपण आतमध्ये येताना एक 25 रुपयाचं तिकीट काढलंय, जे आपल्याला मंदिराच्या पूर्ण आतमध्ये दर्शन जाऊन घेता येतं. पण ज्यांनी तिकीट नाही काढलेलं ते इथे येऊन दर्शन घेऊ शकतात. तर ही स्क्रीनवर पण दाखवलं जातं. आणि तिकीट नसेल काढलं तर आपल्याला इथून मुखदर्शन घेता येतं. पण आता आपण तिकीट काढलंय, तर आपण आतमध्ये जाऊया. इथे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट माझी बोलायची राहिली की आतमध्ये येताना स्लीवलेस अलाउड नाही आहे, त्यामुळे मी याच्यावर स्कार्फ घेतला आहे. आपण आता हेमकुटा पर्वतवर चाललोय. विरूपाक्ष मंदिर आहे, त्या बाजूला आपल्याला हेमकुटा पर्वतवर जायचा रस्ता आहे. आता जाऊया वरती. हम्पीमध्ये गणेशाची 2 भव्य रूपांची भेट होते. एक म्हणजे ससेवेकाळू गणेश. या गणेशाच्या पोटाचा आकार मोहरीसारखा गोल असल्याने त्याला ससेवेकाळू असे म्हणतात. आणि दुसरा कडलेकाळू गणेश. कडलेकाळू म्हणजे हरभऱ्यासारखा मोठा पोटाचा आकार. असे हे दोघेही गणेश विजयनगरच्या वैभवाची साक्ष देतात. हे आहे कृष्ण मंदिर आणि त्याच्या समोर बघा कृष्ण बाजार आपल्याला दिसतो. तर तिथे आपण जाऊया आता मंदिरामध्ये. तर आता जाता नाही येणार, बंद दिसतंय ते. पण आपण जाऊया आता कृष्ण बाजारमध्ये. व्यापार, माल विक्री, दैनंदिन वस्तूंचा व्यवहार यासाठी हे स्थान महत्त्वाचे होते. आजच्या काळात हा भाग मुख्यतः खंडित पायऱ्या, दगडी पायवाट असे अवशेष इथे पाहायला मिळतात. बाजूलाच पुष्करणी देखील आहे, जी मंदिराशी संबंधित धार्मिक पूजेसाठी उपयोगाची होती. मी आली आहे स्लीपर घालून, त्याच्यामुळे मी सरकतीये या दगडांवरून. त्यामुळे मी हातात घेतल्यात आणि सनसेट होत आलाय, तो आम्ही धावत धावत आता बघायला चाललोय. तर असा होता माझा आज हम्पीतला पहिला दिवस. सुंदर असा सूर्यास्त बघून आता मी चालली आहे माझ्या गेस्ट हाऊसवर. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.